भारतामध्ये जो एलपीजी गॅस येतो तो कुठून येतो, कोणत्या देशातून येतो, आपण किती टक्के गॅस आयात करतो, आपल्या देशामध्ये आपण पण स्वतः किती गॅस उत्पादन करतो, या सगळ्या बाबींचा स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। सर्वप्रथम आपण समस्या जी परिस्थिती आहे सध्याची त्याच्यावरती चर्चा करूया। युद्धामुळे सध्या आपल्या भारतामध्ये जे एलपीजी गॅस आहे त्याचा तुटवडा निर्माण होतोय। आपल्याला सरकार किती पण सांगत असलं की आपल्या भारताकडे भरपूर साठा आहे, पण तसं बघितलं तर कुठेतरी आपल्याला गॅस सिलेंडरचा तुटवडा पाहायला मिळतो। कारण म्हणजे जे हॉटेल आहेत बऱ्यापैकी मुंबई पुणे जे मेट्रो सिटी आहेत त्यामध्ये जवळपास 25% जे हॉटेल आहेत त्यामध्ये जे गॅस आहेत ते देणं बंद झालेले। जर आपण घरगुती वापरासाठी देखील गॅसची नोंदणी केली तर आपल्याला सुरुवातीला 18 दिवसाची मुदत दिली होती, त्यानंतर ती 21 दिवस झाली आणि त्यानंतर आता 25 ते 26 दिवस झाले। मंडळी बघा किती दिवसानंतर आपल्याला गॅस मिळणार आहे, गॅसचा जो पुरवठा आहे तो कुठेतरी कमी पडणार आहे हे आपल्याला प्रामुख्याने लक्षात येतं। जर एलपीजी गॅस आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर राहिला असतं तर जे हॉटेल आहे त्यामध्ये गॅस कनेक्शन देणं बंद केलं नसतं, हा एक मुद्दा लक्षात येतो आपल्याला। जर हे युद्ध असं सुरू राहिलं अजून काही दिवस तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर जो गॅस आहे त्याचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर आपण दुसरा मुद्दा बघू, भारतामध्ये जो एलपीजी गॅस असतो तो कुठून मिळतो, प्रामुख्याने दोन मार्गाने मिळतो। आपण जवळपास विदेशांमधनं 60% एलपीजी गॅस आहे तो आयात करत असतो आणि आपल्या भारतामध्ये जवळपास 40 ते 45% उत्पादन केलं जातं। 60% जो एलपीजी गॅस आहे तो आयात करत असतो। मंडळी आपण जो 60% गॅस आयात करतो आपल्या भारतामध्ये तो येतो आपल्याला होर्मुझच्या सामुद्री धुनीमधनं। तिथनं 90% गॅस हा आपल्या भारतामध्ये येतो आणि सध्या तो जो मार्ग आहे सामुद्रधुनीचा आपल्या भारतामध्ये येण्याचा तो सध्या आता बंद आहे, त्यामुळे आपल्या भारतामध्ये सध्या गॅस आयात होत नाही। आपण सर्वात जास्त एलपीजी गॅस आहे तो कोणत्या देशाकडनं आयात करतो, प्रामुख्याने जे देश आहेत त्यामध्ये झालं सौदी अरेबिया झालं, कतार झालं, संयुक्त अरब अमिराती झालं, या देशांमधून आपण मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतो। अजून काही देश आहेत त्यामध्ये झालं अमेरिका, अल्जेरिया झालं, नायजेरिया झालं, या देशांमधनं पण आपण एलपीजी गॅस आयात करत असतो। हे काही प्रमुख देश आहेत, यामधनं आपण जो एलपीजी गॅस आहे तो आयात करत असतो। तो 90% होर्मुझच्या सामुद्री धुनीमधनं येतो, पण तो मार्ग सध्या बंद आहे, त्यामुळे आपल्या भारतामध्ये एलपीजी गॅस आहे तो किंवा जे इंधन आहे ते आपल्या भारतामध्ये सध्या येत नाहीयेत। त्यामुळे ही मोठी समस्या एक निर्माण होण्याच्या मार्गावर आहे। सध्या तरी परिस्थिती अजून चांगली आहे, पण जर युद्ध असंच अजून काही दिवस चालेल तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा ही मोठी समस्या निर्माण होऊ शकते। मंडळी आपल्या भारतात देखील सरकारच्या किंवा काही खासगी कंपन्या त्या देखील एलपीजी गॅस निर्माण करतात। त्यामध्ये प्रामुख्याने सरकारी कंपन्या बघायला गेल्या तर त्यामध्ये झालं भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, त्यानंतर ओएनजी, त्यानंतर ऑइल इंडिया लिमिटेड, या झाल्या सरकारच्या कंपन्या। तसेच काही खासगी कंपन्या देखील आहेत, रिलायन्स झालं, त्याचबरोबर नायरा झालं, या कंपन्या आहेत ह्या देखील एलपीजी गॅस तयार करतात। पण जर एकूण आपण साठा बघितला भारतामध्ये जो एलपीजी गॅस तयार करण्याचा तो फक्त 40 ते 45%, आपण सगळ्यात जास्त म्हणजे 60% एलपीजी गॅस हा इतर देशातून आयात करतो। जर मंडळी युद्ध असं सुरू राहिलं तर आपल्या सगळ्यांना जो एलपीजी गॅस आहे त्या समस्येला तोंड द्यावं लागेल। सरकारचं म्हणणं आहे की अजून तरी आपल्याकडे एलपीजी गॅसचा तुटवडा नाही, आपल्याला पाहिजे तेवढा साठा आपल्याकडे, असं सरकारचं म्हणणं आहे। तर मंडळी तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।